नमस्कार, मी प्रिया बेलोसे. नमस्कार, मी संतोष शिंदे. डॉक्टर DBS KKV, डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ यांच्या वतीने माननीय कुलगुरू महोदय डॉक्टर संजयजी भावे यांच्या सौभाग्यवती यांची मुलाखत घेण्यासाठी आम्ही आज आलो होते. आणि मला वाटतं की आम्ही विचारलेल्या प्रश्नांची काही उत्तरं जी असतील ती मॅडम आम्हाला निर्भुलासपणे आणि बेलाशकपणे देतील याची अपेक्षा आणि खात्री आहे. नमस्कार मॅडम. नमस्कार. साहेबांची कुलगुरू पदावर नेमणूक झाल्यानंतर आपल्या मनात पहिला कोणता प्रश्न आला, कोणता विचार आला? पहिला विचार आला म्हणजे की थोडी भीती वाटली की जबाबदारी मोठी आहे, पण ते पेलतील याची आम्हाला खात्री आणि मला अभिमान आहे, आमच्या कुटुंबाला अभिमान आहे की ते कुलगुरू झाले. आणि त्यांचं एक ध्येय होतं की मी एवढे वर्ष विद्यापीठामध्ये हे केलं, ते मला कुलगुरू व्हायचे, पण ते त्यांचं पूर्ण झालं, त्याचा आम्हाला खूप अभिमान आहे. किती वर्ष झाली तुमच्या लग्नाला? आमच्या लग्नाला 31 वर्ष झाली. 30 कंप्लीट, 31वा झाला. बरं, तुमचा मॅडम प्रेमविवाह की नाही, आमचा अरेंज मॅरेज? अच्छा अच्छा. बरं, पण साहेबांचा मूळचा स्वभाव कसा आहे? नाही, साहेबांचा मूळचा स्वभाव खेळकरच आहे, पण थोडा तापटही आहे. पण खेळकर वृत्ती त्यांची खूप छान आहे. थोडं मॅडम एक हे करतो, कारण मी साहेबांना माझ्या लहानपणापासून आणि त्यांच्या आल्यापासून मी ओळखतो. तर साहेब म्हणजे ग्राउंडवरती मी त्यांना पाहिलेलं आहे, खो खो खेळताना असेल, कबड्डी खेळताना असेल, तर काही चूक म्हणजे त्यांच्या मनासारखं नाही झालं, आता इथे कव्हर झालंच पाहिजे असं झालं नाही तर साहेब चिडायचे. बरोबर. तर तो स्वभाव त्यांचा अजून आहे की बदलला? थोडा वयानुरूप थोडा हे झाला. मॅडम, मला असं वाटतं की तुम्ही साहेबांच्या दबावाखाली येऊन अजिबात उत्तर देऊ नका. आम्ही विद्यापीठ महिला कर्मचारी तुमच्या सोबत कायम असणार आहोत, तुम्ही बिनधास्त बोला. नाही, आम्ही पुरुष मंडळी म्हणजे तुम्ही आमच्या वहिनी आहात, ते मोठे भाऊ आहेत, या नात्याने मी सांगतो की आम्ही तुमच्या बाजूने आहोत, काही हरकत नाही. बेलाशक उत्तर द्या मॅडम. हो, नक्की नक्की. पुढचा प्रश्न विचारते. एडी, डायरेक्टर आणि आता विद्यापीठाचं सर्वोच्च पद म्हणजे कुलगुरू महोदय, या सर्व प्रवासात तुमचा साहेबांच्या बाबतीत झालेला बदल झालेला आहे कोणत्या स्वभावामध्ये किंवा वागणुकीमध्ये? तर कधी बदल झालेला जाणवतोय का तुम्हाला? नाही, मुळीच नाही. जसा त्यांचा पहिल्यापासून मी ज्या 30 वर्ष ओळखते, जसा स्वभाव आहे तसाच आहे म्हणजे पहिल्यापासून आहे तोच स्वभाव आहे. साहेबांची एखादी आवडणारी किंवा भावणारी गोष्ट? त्यांची माणसात मिसळण्याची जी हे आहे ती खूप आवडते प्रत्येक. म्हणजे साहेबांचा जो मूळचा खरेतर स्वभाव जो आहे किंवा समोरच्याची आपण ओळख करून घेणं, ओळख वाढवणं किंवा त्याला मदत करणं, ही जी त्यांची मूळचा स्वभाव आहे तो अजूनही तसाच आहे. म्हणजे पूर्वी जसा होता, म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे मी जसा पाहिलाय त्यावेळेचा तो अजूनही तसाच आहे. म्हणजे आम्हालाही जाणवतो, पण म्हटलं कधीतरी कसं होतं घरात आल्यानंतर बदलत असावा असं. आम्हाला फक्त हे सगळं जाणून घ्यायचंय की साहेब घरी कसे असतात? नाही, घरी थोडा त्यांचा स्वभाव कसा म्हणजे ते ऑफिसचं टेन्शन घरी आणत नाही, त्यामुळे आम्हाला तो तेवढा हे नसतो की जसे आमची पहिल्यापासून तसेच आहेत. म्हणजे साहेब जे साहेब आहेत ते साहेब फक्त ऑफिस पुरते आहेत, त्यांचा कुठलाही परिणाम तुमच्या ह्या कुटुंबावरती किंवा ह्याच्यावर होत नाही. मुलांवरती तापणं किंवा तुमच्यावर भडकणं, चिडणं हा प्रकार होत नाही. साहेबांची एखादी खटकणारी गोष्ट सांगा. खटकणारी म्हणजे असं समजून म्हणजे ते घेतात, पण ते म्हणतात मी 2-3 वेळा तुम्हाला समजून सांगतो, त्याच्यानंतर सुद्धा तुम्ही हे करत नाही. ते थोडं आम्हाला हे होतं. 2 वेळा माणसाला समजणं, पण 3ऱ्या वेळा तुम्ही सांगितलं पाहिजे, हा थोडा हे होते. नाही, कसं आहे म्हणजे मी तर थोडं साहेबांच्या बाजूने बोलेन मॅडम. काय आहे मुळात म्हणजे साहेब अतिशय हुशार आहे. त्यांना असं वाटतं की मला जर सांगून कळतं तर इतरांनाही कळायला हवं असं त्यांची धारणा आहे. त्याच्यामुळे त्यांना असं वाटतं की नाही समोरच्यालाही कळलं पाहिजे आणि तुम्ही काय, तुमची मुलं काय, ही सुज्ञच आहात, तर तुम्हालाही ते कळलं पाहिजे. तुम्हालाच नाही मॅडम, त्यांचं असंही मत असतं की आम्हाला जेव्हा ते सांगतात किंवा काही सूचना करतात तेव्हा त्यांचंही तेच मत असतं की बुवा 1दा 2दा 3 वेळा सांगू, 4थ्यांदा सांगायला लागता का मध्ये, असं त्यांचं जे मत आहे. बरोबर आहे. साहेब घरच्या कामांमध्ये मदत करतात का? नाही, तेवढी तितकीशी नाही, पण कोरोनाच्या काळात त्यांनी खूप हे केलं. म्हणजे कुलगुरू महोदय होण्याआधी करत होते. हो, आताही म्हणजे बाहेरून भाजी फोनवरनं विचारतात काय आणायचंय काय,
जे सुरुवातीला म्हणजे तुम्ही असं सांगता फोन करून नाही. कोथिंबीर घेऊन या? नाही नाही कधीच नाही. मी ते आपणहून आम्हाला विचारतात जेव्हा वार असतात ह्याचे नॉनव्हेजचे, तेव्हा विचारतात की काय आणायचं मासे का. आणायचे की मटण आणायचे किंवा काही हा. असं त्या बाबतीत काय हो, असेल हो, ते. हो. भाजीच्या बाबतीत बा एखादी भाजी नवीन दिसली तर हा. हे आणू का, चालणार आहे का, हो, करणार अगदी, का? अगदी. म्हणजे पालेभाजी दिसली किंवा किंवा इव्हन दुसरा भात दिसला. दापोली पुरतच नाही, बाहेरही जे गेले तरी ते बाहेर. आम्हाला विचारतात काय आणायचंय का, काय म्हणजे हा स्वभाव त्यांचा हा पहिल्यापासून. म्हणजे कौटुंबिक जो स्वभाव त्यांचा आहे हो हो हा तो त्यांचा तसाच आहे. म्हणजे तसाच. त्याच्यात काही बदल झालेला नाही. म्हणजे सर्वोच्च पदावर जरी बसले असले साहेब तरी सुद्धा त्यांचा तो स्वभाव तोच- बदललेला तोच- नाही. तोच आहे. वा छान, आनंदाची गोष्ट. साहेबांनी कधी तुम्हाला साडी, एखादा दागिना किंवा भेटवस्तू दिली आहे का आणून सरप्राईज असं? हो बऱ्याचदा इव्हन वाढदिवसाच्या दिवशी सुद्धा ते माझा वाढदिवस माझ्या लक्षात राहत नाही पण त्यांच्या राहतो आणि मग ते काहीतरी घेऊन येतात असं. तुम्ही नवीन साडी नेसल्यावर तुम्हाला काही कमेंट मिळतात का? अभिप्राय वगैरे काय? अभिप्राय त्यांना? आता मी स्वतःहून त्याला विचारत जात नाही. म्हणजे मी विचारलं की मी साडी कशी दिली, तुला सगळ्या साड्या छानच दिसतात, ते त्यांचं उत्तर ठरलेलंच आहे. नवीन साडी वेगळी नेसलेली लक्षात येते का? हो हो हा, हो ही मी आणलेली आहे का असं विचारतात. बरं, साहेबांना गाडीची फॅसिलिटी असताना सुद्धा तुम्ही आम्हाला टू व्हीलर दिसता खूप वेळा. म्हणजे आम्ही दोघं हा, तुम्ही दोघे जण. हो, म्हणजे ही आम्हाला तुमची आवडतं. हा तुम्हाला आवड आहे. हा. आवड आम्हाला म्हणजे आवडतं. की बुवा तुम्ही पूर्वी जसं फिरत होता तसंही तुम्हाला आताही फिरायचं हो. आवड आहे किंवा हो आम्हाला फिरायची फिरावं असं वाटतं. पहिल्यापासून आवडतं. अच्छा बरं. आम्हाला बघून आश्चर्य वाटतं खूप वेळा. हा. ती म्हणजे फॅसिलिटी एवढी असताना सुद्धा असताना साहेब सुद्धा टू two wheeler वर फिरतात दिसतात. किंवा तुम्ही हा. काय ते काय किंवा टी शर्ट वर सुद्धा आम्हाला ते बाजारात दिसतात बऱ्याच हा. वेळा. तर म्हणून म्हटलं साहेबांच्यात आणि तुमच्यात मतभेद झाले असतीलच कधीतरी, तर ते कोणत्या स्वरूपाचे झाले होते? नाही असं नाही. त्यांना वाटतं की मी बाहेर यावं, म्हणजे बाहेर जावं किंवा असं हे. पण थोडं आपल्या घरातल्या जर हे असतात त्यामुळे तेवढं पटकन त्यांच्याबरोबर मला निघता येत नाही. हा म्हणजे आपल्यावरती जे आई वडिलांनी किंवा आपल्या घराणी हो. जे आपल्यावरती संस्कार केलेले असतात त्या संस्काराला धरूनच आपण चालत हो, असतो. हो. नाही? आपले यजमान किती मोठ्या पदावर गेले तरी आपण आपलं मूळचं हे जे आई वडिलांनी केलेले संस्कार असतात ते सोडायचे नसतात. नाही. त्याला तुम्ही स्टिकअप आहात. हा आणि बरोबर आहे. फक्त ते साहेबांना थोडं पडत नाहीये. कारण त्यांना असं वाटतं की माझ्याप्रमाणे सुद्धा माझ्या मिसेसनी बाहेर यायला हवं, तसा संपर्क साधायला हवा किंवा हे. ठीक आहे, चांगली गोष्ट आहे मॅडम. साहेबांचं असं म्हणणं असतं नेहमी की माझ्या घरची मत माझ्या पत्नीची असते, तर ते खरं आहे? नाही, आम्ही दोघंही काही जरी कुठलेही निर्णय असले तरी आम्ही दोघंही एक करतो. हा, पण साहेब मात्र साहेब मात्र बाहेर सांगतात नाही ना. मी घाबरतो हा घरी. म्हणजे असं अर्थात त्यांचा तो स्वभाव आहे मिश्किल, त्याप्रमाणे सांगत असतील कदाचित. तशीच चर्चा असते बाहेर, साहेब तुम्हाला घाबरतात असं काही नाही. म्हणजे त्यामागचं काही कारण असेल तर सांगा आम्हाला. नाही, असं काही नाही. बरं, पूर्वीचा सुंदर मठ आवडतो की आत्ताच्या विद्यापीठाने दिलेला मठ? नाही, इथे सुंदरमठ हे माझं स्वतःचं घर आहे, त्यामुळे ते मला केव्हाही म्हणजे आवडणार. इथे हे आहे ते सुद्धा आम्हाला खूप छान आहे, कारण बाहेर इथे बसायला मिळतं, खुर्ची टाकून छान बसायला मिळतं, समोर बाग आहे की प्रसन्न वाटतं. त्यामुळे आम्ही दोघंही सकाळी बाहेर असतो, संध्याकाळी पण आम्ही दोघं चहा घ्यायला बाहेर असतो. त्या ऑफिसमध्ये येईपर्यंत आम्ही चहा घ्यायचं थांबतो. तुम्हाला माहेरी जायला जास्त आवडतं की सासरी जायला आवडतं? नाही, मी पहिली माहेरी नाही, मी आधी पहिली सासरी जाते आणि मग सासरवरून येताना मी माहेरी येते. बरं, तिकडे गेल्यानंतर तिथल्या भाषेचा काही परिणाम तुमच्यावर किंवा तुम्हाला कळणं न कळणं, काही शब्द अवघड असतात तिकडचे? नाही, मी समजून घेते पण मी बोलायचा जास्त प्रयत्न करत करत नाही, नाही. बरं, कारण काय तेवढी भाषा आपल्याला एवढी हा deep येत येत नाही. नाही. बरं. साहेब धार्मिक पूर्वीपासून आहे की कुलगुरू पद मिळालं नाही नाही, झाले? पहिल्यापासून आहे. पहिल्यापासून आमच्याकडे पूजा झाल्याशिवाय हा म्हणजे आम्ही गुरुवार तर ते त्यांची हो, खूपच हे आहे. पोथी वाचन असतं. पोथी वाचन आणि ते हे झाल्याशिवाय साहेब पण नाही. हो, म्हणजे हो. आम्ही सुद्धा जर सकाळी गुरुवारी एखादा कार्यक्रम घ्यायचा असेल तर आम्ही साधारण साहेबांनाच विचारतो की बुवा 9ला नको ना. असंच म्हणजे मी तरी विचारतो की आपल्याकडे खाली ते जयंत्या वगैरे करतात त्यावेळेला आम्ही विचारतो सरांना. म्हणजे हा, धार्मिक कारणास्तव मीटिंगच्या वेळा 10 नंतरच्या असतात का? नाही, असं नाही. इथे आल्यापासून कुलगुरू पद मिळाल्यापासून तरी मी तरी बघितलं नाही की ते 10च्या नंतर बाहेर पडलेले. एक 9:30 पावणे 10. पण मी त्यांना नेहमी सांगते की गुरुवारची जर पोथी तुम्हाला हे झाली असेल, तुम्हाला तर खूप काम असेल ऑफिसमध्ये, लगेच जायचं असेल
ते तुम्ही संध्याकाळी वाचा असं मी नेहमी त्यांना सांगते. पण सकाळी बाहेर पोथी वाचन बाहेर कोण की ते म्हटले माझी सगळं व्यवस्थित हे राहतो. आणि पहिल्यापासून आहे त्यांचं, आत्ताच नाही आहे, पहिल्यापासून आहे. साहेबांच्या प्रेमाखातर एक उखाणा घ्या. रिक्वेस्ट आहे माझी. शंकराच्या पिंडीवर बेल वाहते वाकून, संजय रावांचे नाव घेते, तुम्हा सर्वांचा मान राहतो. वा, धन्यवाद मॅडम. आणि आता एक प्रश्न महत्वाचा विचारते की शेवटी सत्ता कोणाची असते घरी? बाहेर आमच्या साहेबांचीच असते, पण घरी कोणाची असते? तुमची की साहेबांची? सत्ता असं म्हणता येणार नाही त्याला, हा संसार हा दोघांचा असतो. बरोबर. त्यामुळे घरी आपलं स्त्रियांनी जास्त हे करायचं असतो. पुरुषाला ते बाहेरून आल्यावर आपण चहा किंवा काय हे जे त्यांना जे लागतं ते आपण त्यांना म्हणजे धर्म आहे. पुरुष प्रधान संस्कृती जरी असली तरी सुद्धा ज्या आपल्या संस्कृतीप्रमाणे बाईनी म्हणजे स्त्रीनी, घरच्या स्त्रीने कुटुंबाची मर्यादा किंवा जे हे म्हणजे जे आहे ते तिने सांभाळायचं असतं, ते तुम्ही अर्थात ह्याच्याप्रमाणे सांभाळताय. अतिशय चांगलं आहे मॅडम. पण आपला अमूल्य वेळ आम्हाला दिलात त्याबद्दल आम्ही खूप खूप आभारी आहोत. तशा ऋणीवर आपले धन्यवाद. कॅमेरामॅन सातपुतेंसह मी प्रिया बेलोसे, मी संतोष शिंदे, डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली. नमस्कार.